नमस्कार, जरा मोठ्यानं बोला. परिचय काय सर? हा? आपला परिचय काय सर म्हटलं? माझं नाव आहे प्रवीण देशमुख. मी 2001 साली BSc ॲग्री पुणे कॉलेजला चालू आहे आणि वा. गेली साधारण 15 वर्ष झालं मी वेगवेगळ्या पिकांमध्ये कन्सल्टन्सी करतोय आणि सहकार शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्यामध्ये मी केन डेव्हलपमेंट विभागामध्ये ऊस उत्पादन वाढी संदर्भात शेतीवरती जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला मार्गदर्शन करतोय. तर त्या संदर्भात आज मी तुमच्या या प्लॉटवरती 265 या प्लॉटवरती आलेलो आहे. तर मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा. नमस्कार. नमस्कार. माझं नाव भानुदास पंढरीनाथ कोळेकर. हां. प्रॉपर माळशिरसच आहे आणि तिथं मी शेती करते बेल कॅनलच्या कवर. ठीक आहे. तर आपण आज तारीख आहे 15 एप्रिल 2017. तर ही लागण किती तारखेची आहे मला सांगा. कितवीची लागण आहे? ही लागण आहे 11व्या महिन्यातली सर. 11व्या महिन्याची, म्हणजे 15-11. आज 15-11ची लागण आहे. हां. तर आज आहे 15 एप्रिलच, बरोबर. हो, हो. तर 15-11 म्हणजे 15-12, 15-1, 15-2, 15-3, 15-4 म्हणजे 5 महिन्याची लागण आहे. हो. तर आज 5 महिने असून आपण ऊसाची कंडिशन कशी आहे बघू. तर 5 महिन्यामध्ये आज या ठिकाणी आपण बघूयात पाहिजे तेवढी सर वाढ झाली नाही बघा. पाहिजे त्या पद्धतीनं इथं वाढ आपल्याला वाढ दिसत झाली. नाही. तर आपण मला एक पहिली गोष्ट सांगा, लागण पूर्व डोस मध्ये आपण इथं काय काय दिलं होतं? लागण पूर्व डोस मध्ये 10-20-26 3 गोण्या, 3 गोणी, युरिया 3 गोणी, युरिया 3 गोणी, मॅग्नेशियम सल्फेट 1 गोणी, म्हणजे 10 किलो. 10 किलो दिलं होतं. हां. ठीक आहे. तर आपण ह्याला संतुलित प्रमाणित रासायनिक खत देऊन सुद्धा हां. आज या ठिकाणी आपल्याला वाढ दिसत नाही. तर तर नाही ना त्याची दिसत, पाहिजे तेवढी वाढ दिसत नाही सर. तर बघूया आपण इथं साधारण 1, 2, 3, 4 म्हणजे 4 ते 5 कांड्यावरती मॅक्झिमम ऊस या ठिकाणी 5-6 कांड्यावर आहे 4 ते म्हणायचं. 5 कांड्यावरती हां. एक 5 महिन्यामध्ये ऊस आहे. हां, आणि हां. प्रत्येक पेर साधारण एक 4 बोटाचं पेर दिसतंय. 3-4 फारच आकोड आहे हो सर. म्हणजे पेऱ्याची लांबी इथं कमी कमी आहे आहे. आणि आणि पेर जाडी पण सर कमी. जाडी कमी आहे आणि सुटलेल्या पेऱ्यांची संख्या बी काय कमी आहे. करावं सर याला मग? तर ह्याला पहिली गोष्ट, ही जमीन आहे हलकी मुरमाड जमीन आहे. हा बरोबर तर आहे. ह्या ठिकाणी सेंद्रिय कार्बनची फार मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. सेंद्रिय कर्ब. हा, तर आपण ह्या ठिकाणी एक प्रोडक्ट वापरणार आहे. तर त्या प्रोडक्टचं नाव आहे ह्युमिग्रोथ. त्याच्यामध्ये 80% मध्ये ह्युमिक ऍसिड येतं, त्यात सेंद्रिय कार्बन आहे. बरं. फोलिक ऍसिड 6% मध्ये येतं आणि बरोबर. बायो पोटॅश येतं 12% मध्ये. पण ते काय करतं सर? तर ते दिल्यानंतर पहिली गोष्ट 48 तासामध्ये त्याचा रिझल्ट आपल्याला चालू होतो. तर 48. एकरी 1 किलो या प्रमाणात आपण 15-15 दिवसा अंतरानं ह्या ठिकाणी 4 डोसेस आपण घेणार आहोत. अच्छा. आणि आज 15 एप्रिल आहे. 15-15 दिवसाची 4 डोसेस म्हणजे 15 जून, साधारण 15 एप्रिल, 15 मे, 15 एप्रिल ते 15 मे 1 महिना, 15 मे ते 15 जून 2 महिने, म्हणजे 15-15 दिवसानंतर 2 महिने, 2 4 महिन्यानंतर doses आपण 2 महिन्यानंतर ह्या ठिकाणी आपण ते उत्पादन वापरून हा. आपण 2 महिन्यांनी ह्या